राम 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 मंडळी, राम राम. वाईट डोळं लागलो, म्हणान थोडो उशीर झालो. म्युन्सिपाल्टीतली सवय पेंगाची रिटायर होऊन महिनो झालो, एकदम कशी काय जातली. म्युन्सिपाल्टी 10 तो ड्युटीचो टाइम, अगदी 10 म्हणजे 10, अगदी 9 वाजून 60 मिनिटांनी 10चे टोले पडणार. 9 वाजून 61 मिनिटांनी 10 वाजल्याचा माझ्या तरी ऐकिवात नाही. तर ही पेंगाची सवय म्युन्सिपाल्टीतली. आता रिटायर आहे गे टकलेत खात खाऊक लागली. ए मेकअप वाल्या बाबा ह्या काय काढून ठेवत्या, माका काय जमाचा नाही. मंडळी, डॉक्टर साहेब दत्ता भट, सतीश दुभाषी अशा मोठमोठ्या नटसम्राटांनी पेरलेलो हो नटसम्राटाचं मुकुट माझ्या डोसक्यात कसं काय फिट बसतलो. मी काढून ठेवतोय. ते नटसम्राट, आम्ही रिटायर जमातदार. नाव तात्या सावंत. नटसम्राट असू दे किंवा जमातदार असू दे, रिटायर झाल्यानंतर दोघांचा दुःख सारखे. ओ बघा तुम्ही, वेळेवर एक कोप चाय मिळात तर शपथ. त्या नटसम्राटांची जशी सरकार होती ना, तसं माझं सुद्धा भुतूर एक कमिशनर असा. पण मटेरियल मध्ये फरक किती आहे तुम्ही बघा. अरे एक कोप चाय मिळात का रे माका कमिशनर, एक कोप चाय मिळात का रे माका. अरे रांडेच्यानू घसो चुकाची पाळी येली, एक कोप चाय मिळात का रे माका. आमच्या घशात तडे गेले तर चलतील. चाय खाया गो. अख्खी लिप्टन कंपनी गेली असती का. सकाळपासून 8 कप चाय ढोसलास, 8 कप. अगो ऐशी ढोशीन गो ऐशी. तुझ्या बापाशी ते म्हशी तर नाही ना आटाचे. डायबिटीस वय डायबिटीस. तिरा पडली तुझ्या तोंडार. बायको असस काय कोण असस. अगे रावणाचे चुलत चुलत बहिणी. रिटायर झाल्यानंतर मी तुका नटसम्राट नाटक दाखवलंय 7वी साल. त्याच्यातली ती सरकार, तिचे डायलॉग ऐकले की डोळ्यातून टाटकन पाणी यायचा. पण तुझे डायलॉग ऐकले की माझ्या काळजाचा पाणी पाणी होता गो. खै कमावलंस गो आवाज हो, खै कमावलंस. लग्नाआधी घरच्या म्हशी वडवचा काम माझ्याचकडे होता. हा, त्याच्यामुळे आवाजात फरक झालो काय. आणि लगीन झाल्यावर रेडो राखूचा इला. पुढल्या जन्मी खरी खुरी म्हस होशील गो, खरी खुरी म्हस होशील. म्हस काय डुक्का सुद्धा होईन डुक्का. पण येवा बाबा, ह्या माणसाक वर नेल्यावर परत खाली पाठवू नको. रेड्याच्या बदली ह्यांका ठेवून घे कायमचा. नुसती कटकट करतात. घरात त्यांची नुसती कटकट चालू असते. अख्खो दिवस नुसती बडबड बडबड. त्या नको करू, त्या नको करू, हाय नको जाऊ, हाय नको जाऊ, सारखी बडबड बड. काय कसा काय वाटला तुमका. बरा वाटला ना. वाटकच आहे हो. असा मटेरियल तुमच्या घरात तुमका मिळाचं नाही, म्हणून तुमच्या घरापर्यंत मी या मटेरियल घेऊन येलोय. त्या नटसम्राटांची जी सरकार होती ना, ती आपल्या भावाक सांगायची, तुम्ही आधी मरा नको मी आधी मरतय, तुम्ही आधी मरा नको मी आधी मरतय. आणि आमचो हो कमिशनर आमका चंदनवाडी ढकलता. हा कारण आम्ही रिटायर. हा आम्ही रिटायर. रिटायर माणूस म्हणजे त्याचे सगळे टायर पंक्चर झालेले असतात. इंग्रजीमध्ये एक म्हण असा, मनी मेक्स ए मेअर गो, मनी मेक्स ए मेअर गो. मनी नाही तर वेअर गो, वेअर गो, वेअर गो, वेअर गो, वेअर गो. हो कोण बाय चाय माझी घे बाय. ती वसाड पडली तुझ्या तोंडार. ती म्हाताऱ्या माणसाक वाकवलं आहे गे. कल्याण होईत हा सुनबाई, तुझा कल्याण होईत. एवढे तांदूळ निवडच्या. नुसतं बसन बसन अंग आमताला ना तुमचा. होय तर काय. चरबी वाढा हाडफेल झालं म्हणजे काय करशाल. आता रिटायर माणूस मी गो. हाडफेल झाल्यानंतर मरणाशिवाय दुसरा काय करत ना. हाडाकडे पिंडासाठी निवडून ठेवतोय. निवडा निवडा. हा गो 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 हो घे गो 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 तुडतुड्या गो तुडतुड्या गो. आकडत हा. लग्न होऊन घरात दिला ना तेव्हा ह्याची मान खाली होती. आता ह्याची मान वर, आमची मान खाली. नाव सुमती, बासमतीची पण सर नाही. कामावर होते ना कामात तेव्हा 10 तारखे पगाराच्या दिवशी माका जिन्यावर चाय मिळायची. आता सर्व घरात तू कोप कोण घेण ना. तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे झाला नाही. म्हणजे काय तुम्ही पण किंवा तरी रिटायर होतातच ना. एखादी चायचीच किटली घेऊन तुम्ही ठेवा ना. चला आता तांदूळ निवडता निवडता आपलं आयुष्य जातला. अरे वा, तांदळात मुद्दाम खडे टाकलेले दिसतात. शाशीत आणि सुनेचा माझ्या विरुद्ध कारस्थान दिसता.
तांदूळ प्रायव्हेट असत काय रेशनवरती असत काय कळत नाही. खायचे असले तरी भात म्हणून खायचे, काय करायचा. तो चष्मा रिटायर झाल्यानंतर डिपार्टमेंट मधल्या माणसांनी वर्गणी काढून दिल्याने माझी पण वर्गणी घेतलेली आहे. बाकी राहिलेल्या वर्गणीचा काय झाला म्हणून मी अद्याप हिशोब विचारलंय नाही. म्हटलं रागाच्या भरात दिलेलो चष्मा परत मागान घेतल्या नाही तर नाही. चला नशीब तांदूळच निवडूक दिल्याने कपडे धुक नाही सांगल्याने आधी या भोगाशी असावे सादर. असाच का? कोण रे? मी विठोबा. वा वा, नावाप्रमाणे कमरेला हात ठेवून दिलं. तात्यानो, काय रे? मी या तुमच्या हातात बघतोय तरी काय? तांदूळ कधी बघलंच नाही काय? वाळवंटा सुनीलच की काय? नाही, पण मी बघतोय काय काय रिटायर जमादार तात्या सावंत तांदूळ निवडतात. पिंडासाठी रे? हा हा हा. कोणाच्या? माझ्या वैयक्तिक स्वतःच्या. अहो सांगतात काय तात्यानो? मग? अहो तुम्ही मेल्याची बातमी सुद्धा नाही कशी आमका? माय द्या तुझ्या समोर जिवंत बसलंय ना मी. मग तुमचे पिंड म्हटलं ते कसले? ऍडव्हान्स मध्ये निवडून ठेवते रे. उद्या मी मेल्यानंतर घरातल्या माणसांनी तांदूळ न निवडता जर पिंड दिल्याने तर बिचाऱ्या कावळ्यांचे दात पडाक नको ना. हा आता पण खराच. चाय झाली तुमची? काय ता? चाय झाली? झाली. तुका होई होती? मिळाली तर हवी होती. म्हणजे होई येत नाही. काय मला आमची काय अबरू काढतं काय रे? आमच्या घरात दिल्यानंतर चाय पिल्याशिवाय तू केव्हा गेलं? अरे आमच्या घरात दिलेलो पाहुणं एक वेळ उपाशीच आहेत, पण चहा घेतल्याशिवाय जाऊचो नाही. नक्की तुका चाय होई? होय. एक मिनिट हा. सुने गे, अजून एक ताट आणले बाय. तात्यानो, हो. चाय ताटासून हा. मग भात काय कपासून पितास की काय? वाईट थांब. परिस्थिती तुझ्या लक्षात येत बघ. परिस्थिती तात्यानो, हा. झालंय निवडून. कसे होतले गो, कसे होतले? मी काय गोडाऊनमध्ये कामाक नाही होते, म्युन्सिपाल्टीत होते. विठोबा कदमीला नमस्कार करते का? तुझ्या माहेरची संस्कृती नाही, पण आमच्या घरातली संस्कृती ऐकलेल्या माणसाक नमस्कार करायचे. केलं ना? हे का ओळखलं तू? ओळखलं नाही? ओळखायचं. विठोबा कदम माझं लहानपणापासून मित्र असो, जन्मा गेल्यापासून असो टवटवीत हिरो सारखो असा. तुझ्या लग्नात सकाळपासून वावरा होतो. काय वावरलो माहिती? काय वावरलो? बायकांचं घोळको होतो, थेट वावरा होतो. या खिशात 2000, या खिशात 2000. त्याच्या लागले तर सांगा, त्याच्या लागले तर सांगा. संध्याकाळपर्यंत 1 रुपये बाहेर काढलेला नाही. 12 आईस्क्रीम खाल्यात आणि अहेराचा पाकिट न देता हो निघान गेलो. तो ह्यो विठोबा कदम. त्याच्यासाठी 1 कप चाय घेऊन इकडे बघ. चाय जा. हरते हरते हाट तू. पण तांदूळ किती हाडू? माझ्यापेक्षा वयाला लहान ना, ताट भरूनच आण. बर. तात्यानो, हे काय चालला हा काय? काय? चाय तांदूळ बुडवून खाऊ की काय बिस्कुटासारखे? चिडतच किती बा. प्रत्येकाच्या घरचा नियम निराळच असा. आमच्या घरातून नियमच तसो असा. या घरात तुका 1 कोप चाय होई असा तर यात ताटभर तांदूळ निवडूकच होई असं. अहो सांगतास काय तात्यानो? मग? म्हणजे 1 कप चाय साठी मी तुमचे ताटभर तांदूळ निवडू? काय करणार बाबा? अहो या विठोबा कदमात समाजतास काय? म्हणजे लात मारीन तिचं चाय काढेन. काय म्हटलं? लात मारीन तिचं चाय काढेन. असोच आमच्या घरात त्या मोरी येत चल बघूया. कित्या? नळावर लाट मार म्हणजे तांदूळ निवडता तर दुसरा प्रयोग करू नको रे. नळ उघडलो की टपाटपा चाय पडतली. नाहीतर असा करणार अंधेरी जाणी वेळ लेकवर लाट मार. सगळ्या मुंबईचा कल्याण होय करतोस कल्याण. तुम्ही आपला तेवढा कल्याण करा. हा बा आमचा उल्हास नगरीला. घे रे विठोबा, चहा घे. काकू, हं? ताट नाही आणलास? मेल्या, तू पाहुणा रे. घरातल्यांचा निराळा आणि बाहेरल्यांचा निराळा. खरा आता पाहुणं म्हणजे देवासारखं नाही. तर रे, माझी आपली श्रद्धा रे. दारात कावळं इलो तरी त्याचा भाताची 2 शिता टाकते मी. पाहुणं म्हणजे देवासारखं. तुम्ही कच्चे तांदूळ किती खातात? दिवस गेले की काय तुमका? असा गो काय? आता या वयात नको ती माझ्यावर जबाबदारी टाकू नको. लाजा नको. काय काय लाज? लाजा नको. लाजते नाही. पाहुणं इलो घरात पाहुणं. घाऊन गबरेवा गबरेवा. एवढे ना सगळं. ते दारात कावळे जमून काव काव करीत बसतात. कावळे जमवतात, काव काव करतात. चाय पिऊ खैसर येतात. चाय पिऊ घेतात.
म्हणजे तात्यानो माझी आणि कावळ्याची किंमत एकच. हळू बोल, माझ्या बापाशी हळू बोल. तिने ऐकलं ना तर तुझ्या ऍडव्हान्स मध्ये पिंड काढून ठेव आणि मग तुझ्या खऱ्या पिंडाच्या कावळं देखील टॉच मारतो नाही रे. तात्यानो कसा होतला तुमचा? नाही नाही नाही, तू बाजू काही विचार करू नको, तुझा विचार कर. रिटायर किती वर्ष असत रे? अजून 11 वर्ष बाकी आहेत. होय ना, तोपर्यंत सगळ्या प्रकारची मजा मारून घ्या बाबा रे. पोटच्या पोरापेक्षा म्युन्सिपाल्टी बरी, कारण वेळ पडलो तर म्युन्सिपाल्टी फुकट पोचता, पोटची पोरा नाही फुकट पोचणार. आणि माझ्या मनातलं एक श्लोक ऐकान ठेव. खयचो? म्हणा सज्जना म्युन्सिपाल्टी बरी रे, म्हणा सज्जना म्युन्सिपाल्टी बरी रे, पगार आणि कमाई मिळता वरी रे, बायको आणि पोरा कधी ना खरी रे, फंडापेक्षा विठोबा पेन्शन बरी रे. जय जय रघुवीर समर्थ. 11.25 रुपये पुढच्या पगारात देऊया. आठवणी द्यायचे. तात्यानो. ये हा होय असं येत जा अधून मधून. होय. आधी येणं जाणं कमी झाला तुझा मी रिटायर झाल्यावर. हाय. आणि रिकामी आता येऊ नको रे, हा. इल्यासारखं वाटणंच नाही. हा. असलेले संबंध कायम ठेव. होय. जाताना आपला चप्पल वापरूची सवय ठेव. बरोबर ओळखलंय ना तुला? लहानपणापासून मी ओळखते ना, तुझे बरे वाईट सगळे सवय माका माहिती असत. तुझ्या घरातल्यांका वाटतं रे तू देवळात जातस म्हणून, पण तू देवळात किती आहे तो फक्त माका एकट्याकच माहिती आहे. ये बरा गेलाय. गेलंय नाही नाही म्हण, आयुष्य वाढता मेल्या. ये ये अहो झाले की नाही निवडून? होत तो शेजाऱ्यांच्या असले तर बघा. काय माहिती जणू काय माका रोजगार हमीवर ठेवल्यावर काय विचारता. ए लाईटवाल्या ब्लॅकआउट झाले कोण निवडून? कमिशनर झाले हो. लवकर झाले. कमिशनर एका ब्लॅकआउट मध्ये हिरोईनची 4 बाळणपणा होत. मग ताडभर तांदूळ निवडून किती वेळ लागतो? एक खडो किंवा गोटो गावलो तर माका विचारा तात्या सावता खडो कसो गावलो म्हणून. रवलं तरी काय बिघडायचं ना, म्हणजे तुमकाच खाऊचे असत ते. तुमचं काय उपास असा की का? नाही, मग सून बायन आपल्यासाठी साखर भात केला नसाल. सांगतोस का? माझा मेला खेरड्याचा काय खाईन ते तुरले 2 गोळे. माझ्यासाठी एक गोळो गो, माझ्यासाठी एक गोळो. सून बाय म्हणतात डायबिटीस होतो का? डायबिटीस शिरा पडली तुझ्या निसूनबाईच्या तोंडात ती. मी काय खाऊ पावले काय डायबिटीस होय डायबिटीस होय, आणि तुम्ही जेव्हा वाटेल तेवढा खाता तेव्हा तुमका पंडू रोग कसं होणार नाही गो. ऐकला देवानो, ऐकला? तुमच्या जत्रेत मी हजारो लोटांगणा घालतय आणि माझ्या कर्मात ही फळा. या घरात मुंग्यांचा 2 मापा साखर मिळता, पण होता त्या सामान एका साखरेच्या कणाक महाग झालो. त्या मायच्या मुंग्यानी मेरू पर्वत तर गिळलो नाही ना, वडवान रान कुडाची खाडी तर जाळी नाही ना, आणि त्या टिटवेनं अरबी समुद्र तर आठवल्या नाही ना. अरे स्वर्गातल्या बेकारी पित्रालो, खायचा म्युझिक खै वाजवत हो काय? टीव्हीवरचो प्रायोजित कार्यक्रम असा. अरे रिटायर माणसाच्या जीवनावरचा एक करुण नाटक असं ना. अरे माय ज्या सक्को धाकतो मेवणं म्हणून तुका समोर बसवलंय, शेवटी मला वाटोळा केलंस ना. शहाणू माणूस त्यांनी पाहुण्यांच्या आणि भाऊबंदाच्या नादी लागायचं नाही. काय हसता बघा, काळोखात फक्त दातच दिसते, बाकी काय दिसणार नाही. नाव प्रकाश, पण प्रकाशात सुद्धा अंधार नाही. पुन्हा एकदा हा? अरे स्वर्गातल्या 42 चित्रालो, झालो झालो तात्या सावन बाळण झालो. अरे मेल्या हे विधानचो कडकडाट होयो कसो. काढ 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 काढ. तुमच्या नरड्या कावळं गेली असती का? तिथे आवडतात किती? तुका काय वाटलं आमच्या घरात कृष्ण जन्म झालो म्हणून? घरातलं ऍटम बॉम्ब फुटलो ना, मग आता लुंगी फटाक्याचा काय उपयोग आहे? ए साले पडद्या मागचे तंत्रज्ञ स्टेजवरच्या नटाची केव्हा वाट लावतो ते सांगा केला नाही. केल्या ना सिरियस नाटकाचा मालवणी वस्त्र. माय बाप रसिका हो, नाटक थोडा गंभीर. गंभीर म्हणजे शर्टाच्या खिशाजवळच्या हृदयात हात घालणारा नाही. आता थोडा वेळ तुमचं गैरसमज झालो असाल, पण आता थोड्याच वेळात तो दूर होईल. आता माझो मुलगो श्री सोनामुखी तो काढो घेतल्यावर को चेहरो करून या दरवाजातून आतमध्ये येतलो. आतमध्ये गेल्यानंतर मी पुरुष असा सुद्धा माझ्या मालक्या म्हशीसारखं बघतलो. ताबडतोब त्या खुर्चीवर बसतलो. पायातले बूट काढतो. पायातले बूट काढल्यानंतर काढल्या की पायातल्या मौजाची घाण घरभर पसारतली, आणि ती घाण बरोबर हेरून आमची लाडकी सुनबाई ताबडतोब बाहेर येतली आणि गावात विचारतली,
इलास. आता घाण इली म्हणजे तो इलो ह्यात का माहिती आहे, पण डायरेक्ट कशी काय विचारतली बघा तुम्ही. पण जरा सिरियस होऊन बघा. तोपर्यंत मी जरा ज्ञानेश्वरी वाचते. आणि तुम्ही म्हणशाल तात्याने तुमका ज्ञानेश्वरीचा याड केव्हापासून लागला, तर रिटायर झाल्यानंतर काहीतरी एक वाचूची फॅशन आहे. त्या फॅशनचो मी एक बळी. लोक वाचतात म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचतंय पण तुमका कळतं बघा. लवकर वाचलेली बरी नाही, वाचते. पांडुरंग हरी वासुदेव हरी सद्गुरु साईनाथ माताजी ब्रह्मानंद स्वामी ओम नारायण ओम सद्गुरु साईनाथ ओम पांडुरंग हरी ओम. ज्ञानेश्वरांची पण कमाला केवढी ज्ञानेश्वरी लिहून ठेवल्याने बघा. आता एवढी ज्ञानेश्वरी वाचू वेळ कोणा का माका सांगा. वाचायची आपली लोक वाचतात म्हणून आपण वाचायचा. खैसून वाचायचा कोणाच्या बापाची माहिती आहे. शेजाऱ्यांचं आपलं उगाच गैरसमज हो. तात्या सावताच्या घरात मोठमोठे ग्रंथ वाचतं, सुशिक्षित सुसंस्कृत घराणा. पण आमचा घराणा कसा तर आमचा आमकाच माहिती रे बाबा. खैसून वाचायचा पान खै गेला की पाकांचा मेरू जैसा रहमवर उमिरवत दे तैजा ते जे कोंदाट लिया ते त्या स्वभाव पण वैकुंठीचा राणा जाण तयारता ते गुण ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शंकर धरू नाकात घाण गेली गाणीत नाक गेला नाकात घाण गेली. मग काय धर्मशाळेत जाऊ की काय? इलास जेरंडेल घेऊन येलो असं वाटतं. असा नको, हे तू रस्त्यासारखा काय असा? नाही, जो जन्मा केल्यापासून जो कोकाटता तो अजून कोकाटता. तू काय बघितलं? माझ्यावरती काय चिडता सांगताय मी काय आता तुमचा घोडा मारलाय? अरे काय बघाली तरी मी म्हणतोय लग्न होऊन 3 वर्ष झाली तरी आमच्या घरात पाळणा कसा नाही आला. हा हुई ह्याच्या पलीकडे ही दोघा गेलीच नाही ना. आता आई सुद्धा बाहेर येतली. नाक म्हातारा झाला ना, वास गेलेलो असतो. अहिल्याबाई होळकर इली. शिरी हा. शिरी. हा. अरे शिरो खा शिरो धर शिरो. शिरो बघलास, शिरीक शिरो ताट्यात तांदूळ. शिरा पडू द्या शिऱ्या. नुका तुका मीच खाते जा. नको तर आडाकडे नको तुका, एकतर भुक्याला आणि नको तुका. अरे पण फुटका किती झाला तुका? मी फुदाकते हा? हे का फुदाकला म्हणतो तू आहे? अगे संतापलाय मी. मस्तकाची आग होता माझ्या. अरे ह्यो माझो बापूस ह्यो. मी तुझो बापू शिरग्या, मी तुझो बापू. गॅरंटीन सांगताय, 100% गॅरंटीन सांगताय, मी तुझो बापूस. कमिशनर, तुमचं काय ऑब्जेक्शन नाही ना? तिचा के का माझा ऑब्जेक्शन असा आहे, ह्या माझ्या बापाची माझ्या तोंडात कळा फासल्या. काहीतरी नको त्यावर माझ्याकडून का सांगा ठेवते तुका. मी जन्मा घेताना औषध डार्क करत देऊन जन्मा केलं, मग हे तुझ्यावर काय काय प्रक्रिया करून आम्ही तुका वाईट केलो आमचं आमका माहिती आहे हो की नाही कमिशनर? कमिशनर मग मग मला तू गपगप करीत जाऊ नका. तुला सांगा ठेवते मी. अजून माझं प्रायव्हेट फंड आणि ग्रॅज्युएटी शिल्लक असा. बोला तू शिरी काय केलं यांनी? अगे ह्या माझ्या बापाशी भाडी घासणाऱ्या रामाकडून 10 रुपये कर्ज काढले. आता रे आता नाही जे परवा हिच्या कित्याकडून हिच्या हा किती 10 रुपयाचं मटको लावल्या. काय म्हणतोस का शिरी? एवढं मोठं मंत्रालयात क्लास 4 मी चीफ मिनिस्टरच्या डिपार्टमेंटला होय तर माझ्या बापाशी मटको लावल्याने ही गोष्ट पीएम ला कळली तर त्याच्यापुढे सीएम ची काही इज्जत रावली. अगे माझ्या बापाशी महाराष्ट्राचा नाक कापल्या गे औशी नाक कापल्या.
2 मिनिटापूर्वी तयारीक लागा. होय होय पाणी बिणी तापत ठेवा. होय. पोरा टोरांका घेऊन इले तात्याक पोचव. काय युनिटी आहे बघा. आपली माणसं आपली माती म्हणतात ना ती हीच. लाईट वाल्या स्पॉट रे. अरे रडणाऱ्यावर नाही माझ्यावर स्पॉट दे. त्यांना डार्क मध्ये ठेव. हा आमच्या घराण्याची जी काही ठराविक वैशिष्ट्य असत ना त्याच्या ह्यातला ह्या एक वैशिष्ट्य. अंधारात हसत उजेडात रडत. म्युझिकवाल्या काय मी सांगितल्याशिवाय म्युझिक द्यायचं नाही अशी काही मेलेल्या बापाची शपथ घेऊन इलं. तर मंडळी ही होती रिटायर माणसाच्या आयुष्यात एक करुण संध्याकाळ. आता उद्या रेडिओवरचा म्युझिक वाजला की सूर्यनारायण उगावतलो. सूर्यनारायण उगावतलो पण तो नोकरी धंदेवाल्यांसाठी रिटायर माणसाच्या आयुष्यात परमनंट संध्याकाळ. आमचो दिवस ढळलो. चला सुमे तुका नेमक्या मी बूट काढल्याबरोबर कसा गो कळता हा? मी सांगा मौजे झूक कोणाकच कळायचं नाही. हा, सांग ना भाऊ कसा कळता. आम्ही नाही जा हा? आमचा हा. सिगरेट असा. सिगरेट नाही गो संभाजी वेडी म्हण. हा. आमका नाही सांग ना. आई सुम्या पडल्या. आई सुम्या पडल्या. काय झालं काय? काय केलं तुला? अरे बापरे. शिरा ह्याच्या तोंडात पडली ती काय केलं काय. चेरीपूर कॉलेज काय गो काय झाला? हा मी काय असाय मी काय असं अगं तू आपल्या घरात असस. हा. जिता की मेलेला. गीता की मेलेला. आई बघ की कसं वगैरे या गेला तर दुसऱ्या गावात वगैरे. तुम्ही घाबरावा. गो सुने तुका झाला तरी काय? नरकात पडल्यासारख्या वाटतं मका. नरकात पडल्या. एका भूता बितान सपडलं काय 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 शिरी मेल्या काय बोलतोस तू. ज्या घरात तुझे मोजा असत त्या घरात भूताची होती काय पिशाचा माका सांगतो. माझा ऐक शिरी मी माझा ऐका पण माझा ऐका मी काय तू घाबराव. या ऐकायला भांडत त्याच्या घ्यायला घालून. अरे माझं मुलगा बाका दम देता बाबा. काय नाही तुझं थोडं तो गिरवता. घाबरा. गो सुने तुका झाला तरी काय? कटार फुटल्यासारख्या वास परमाटा. कटार फुटल्यासारखं वास परमार्थ. गटर गटर काय रे? काय जेवण केलं. या बघ फुटला फुटला. फुटाकच व्हाया. हा? आयुर्वेदिक आहे ना. मेले शिरी काय? तुझे ते बूट आणि मोजे काहीतरी फेकून दे आधी. ऐके का? मेले संध्याकाळी इलस की घाण. सकाळी कामावर जाताना घाण. ती घाण राहिली की आमका बरोबर कळता की आमचं शिरी इल्लो. असं असं होय. आजपासून ती चप्पल वापरीचा कसो कुठान रुबाबेचा लोकांवर छाप पडता. असा आणि बायको घरात चक्कर येऊन पडता. अरे मेल्या गरोदर आजार रे ती. काहीतरी काय माय जो स्वतः दिवस गेल्यासारखं आकारता त्याच्या बाहेर जातात. बायकात घोडाळू तरी हे करू लागलो. आजपासून चप्पल वापरे. नाही वापरलं माझ्या बापायचा काय होता. लक्ष दे. तू जा, जा रे. आता तुम्ही हाय बसा काय करतास? दिवस घालवतोय ज्ञानेश्वरी वाचून आणि काय करू सांग. बाहेर जाऊन मटको लावा मटको जा. लावला असते गो पण खिशात दमडी नाही ना. एक काम कर तू मका 1 रुपये दे. तू 1 रुपये दे तुझ्या नावावर पानो खेळते. काय 1 रुपये दे. 1 रुपये दे. 1 रुपये बायकोक नेऊन जुगारात लावा. अर्जुना दुर्पदे
द्रुपद लावल्यान तशी 1 रुपये दे 1 रुपये अर्जुनान द्रुपदेक लावल्यान तशी बघलास बघलास या पुराणाबद्दलचं अज्ञान आणि स्वतःबद्दलचो गैरसमज. त्या खुळ्या धर्मराजान ही अशी द्रौपदी जर जुगारात लावल्या नसती तर तो माय जो दुर्योधन अटॅक येऊन थैत खपलो नसतो आणि महाभारताची पुढची लढाई झालीच नसती. पण असा कधीच होता नाही. ब्रह्मदेव जरी आडवो येलो तरी डाव्या तगणीन बाजूक सारून भविष्य पुढेच जातला. आता आज सकाळी आमच्या घरात हो जो सीन घडलो त्या सीन मध्ये माझो मुलगो शिरी आपल्या बायकोची महत्वाची गोष्ट सांगायची होती तीच नेमकी विसरान गेलो. आणि या एकाच गोष्टीमुळे या तात्या सावताच्या जीवनात कशी कलाटणी मिळतात ती तुम्ही बघा. पुरंदर सैन्य वाजते भयानक तो येता तुम्हाला पोचवकच येता. आता माका कधी पोचवा काय झालं तुबा काय झालं रे? तात्यानो माझा कुसला. तुझा कुसला उघड्यावर टाकलं म्हणून कुसला असा त्याच्यात माझो काय दोष? अहो कुसला म्हणजे माझा जेवढं कुसुम कुसुम त्याचा ना आम्ही त्याला लाडान कुसला म्हणतो. शिरा पडली तुझ्या तोंडाती मेला मुलीचा चांगला नाव कुसुम ठेवलं लाडान त्याचा कुसला केलं. त्या कुसल्याचा काय नाचला रे? तात्यानो काय तुमका त्या समोरच्या चाळीतलो दाजी साठमा जोजील बाबी साठम ठाऊ का? बाबी साठ येला लक्षात येला माझ्या. काय लक्षात दिला? तुझ्या मुलीवर लाईन मारता काय रे? म्हणजे तुमच्यापर्यंत येला या येऊ कशा बाय बाबी साठमाचं नाव घेतलं तेव्हाच माझ्या लक्षात दिला तो नाक्यावर बरोबर हेच धंदे करता. तात्यानो तात्यानो माझ्या कुसल्या घराबाहेर पडायची चोरी झाली अहो. किती रे? आज आता सरळ घरात घुसलो आणि म्हणता कसो मामानो बहुतेक महाराजांची पुण्यतिथी असा वर्गणी काढा. माय जयो माका मामा म्हणता. अरे पण त्याच्यात काय बिघडला एवढा काय मनाक लावून घेतोस तू? तात्यानो तात्यानो बंद हो काय हो. तुम्ही गल्लीतले जबाबदार मनुष्य एकेकाळचे सोशल वर्कर तुम्ही याचा बंदोबस्त करू काच होय. नाहीतर तुमची काय इज्जत रावली आणि माझी काय रावली. अच्छा अच्छा म्हणजे तुझा सुटला म्हणून तात्या सावताचा देखील सुटाप आहे ना? एटोबा एटोबा कन्मट आता आवळू पे रे. विठोबा तू काही एक काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी उभो असाय. अरे विठोबा तुकडोजी कदमा हो तातोबा सुकडोजी सावंत तुझ्या पाठीशी उभो असा. हर हर महादेव जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय. असो जय म्हणतलं मग नक्कीच पराजय. काय मेले आवाज काढत तरवारीन फेंडो कापल्यासारखो. विठोबा रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा काय होते रे? इथे ओशाला मृत्यू. जा विठोबा अगदी निश्चिंतपणे जा तुझा तू वाजवी बाजा. वा काय टायमिंग सेन्स हा बाकी तुका. माका वाटलं नाही जन्मा घेताना तू वेळेवर इल्लस म्हणून पण ह्या वेळेवर वाजवलंस हा. बोला तातोजी आता शिव गडावर की विशाळ गडावर? नाही विठोबा प्रथम साठम गडावर नाही. त्या बाबी साठमा कोयतान उभो चिरलाय आणि बेडेकरांचे ताजे मसाले भरले तर नावाचो तात्या समज नाही ओ खुद कुख्या समजताय ओय मुझे इथं भाड्याला गवत फुटते. तात्यानो ह्यो मी हैसर उभोच आहे. वळवा पाठ आणि बघा माका. तात्यानो पाठ नाही वळवणार. अरे कोण बाबी साठ बाबी. गेल्या बघलीच नाही बरेच दिवस काही कमलच नाही काही गावा बिवात दिलंच की का? काय तात्यानो थापा मारता? काय झाला? अहो तुम्ही मटकोलाव जाता थैसरच उभो असताय ना क्या? वय वाढला ना त्याच्यामुळे नजर कमी झाली रे. असा हो. मग चष्मा गावतो. नाही घेणार होते पण काय झालं माहिती म्युन्सिपाल्टी जवळ तो दिला म्हटलं आमचं लायन्स क्लब देतं काय वाढ वगैरे होतंय. खरं की नाही मामानो? बाबी तू माका मामा म्हणा नको. अहो प्रेमापोटी म्हणतोय. अच्छा म्हणजे तू आता ह्याच्यावर लाईन मारत काय? तर मारूकच होईल की नाही? हा आता फुललेला कमाळ होया असा तर चिखलात पाय टाकूच लागता. हिंदी सिनेमा रे डॅनी डेंजप्पा. तात्यानो तात्यानो एका बजावून ठेवा याचे परिणाम बरे होते नाही म्हणून. अहो तुम्ही एका खडसाव तर असली ना मागाच्या मताने मग खडसावा.
जमाचा नाही. तात्यानो तुम्ही नका खडसवतलास खुशाल खडसवा. अहो तुम्ही वडील धारे, माझा काय चुकला तर माझा कान धरतो अधिकार तुमका तसा काय सांगतोस काय बाबी? असा ना बाबी तुझं कान धरतो अधिकार जरूर माका. असा. बाबी तुझं कान धरतो अधिकार माका. बोल बाबी बोल 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 बोल. अहो तात्यानो तुम्ही नका माझ्या दाजींसारखे. आता वडिलांचं मान ठोकत होय का नाही? काय सद्गुणी पोरा रे. सद्गुणी आणि या पोराबद्दल विठोबा तू वाईट बोलतस. बघा तरी. अरे या युगात असला सॅम्पल मिळणं कठीण आहे. बाबी बाबी आई शपथ घेऊन सांगतोय, माझ्याजवळ जर एखादी स्पेअर मुलगी असती तर तुला घरजावई करून घेतलं असते रे. वा तात्या, वा 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 वा. पण रात्री तो गच्चीवरच झोपवला असते. ये होईना बात, पण ही अक्कल आमच्या मामांका शिकू नका. खबरदार बाबी, माझं नाव घेशील तर. हजार जागेतलाय काय करतलास? अरे वाडीत कुणाची हिंमत ना आपल्या अंगात टच करूची. या बघला वरची खालची सगळी पिसा काढून कोंबड्यासारखं सोडीन. चला दादा काढा काय पिसा काढू? पिसा मी काढते, तुम्ही वर्गणी काढा. कसली वर्गणी? भोगते महाराजांची पुण्यतिथी असा. पण गेल्याच महिन्यात कोणातरी जयंती साजरी. ते नकांडे महाराज कळकटवाडीचे आणि मळकटवाडीचे भोगते महाराज 25 लिहत. नाही बाबी, मी रिटायर माणूस रे. मका या वर्गणी प्रकरणातून वगळं रे. तू मका पताका वगैरे लावून बोलवला सकाळपासून येईल. नाही देव तुझं नाव म्हणून सांगा. नाही, नाही, माझ्या- आपलं काय फोर्स नाही, नाही. पण- हा आता उद्या वाडीतल्या पोरांनी राडो केल्यानी तर त्याला आपण जबाबदार नाही काय तात्या? नाही बाबी, माझ्या बोलण्याचा उद्देश तो नव्हता. मी काय म्हणते 25 म्हणजे जरा जास्त होतात, काहीतरी कमी जास्त केलं असतं तर बरं. ठीक आहे 24 लिहत. 24 मिनिटं. हा तुझा नको, माझा नको. 23.5 लिहित. 23 रुपये 50 पैसे. तात्या ही घ्या पावती, काढा पैसे. ताबडतोब पावती, ताबडतोब. ताबडतोब पैसे. हा मग माका वाटलं झारापकर सारखे हप्ते हप्त्याने द्यायचे म्हणून. तुमच्यात कार्बन वगैरे काय वापरतात नाही रे. नाही रे तुमच्यात का बरोबर तुझ्या ओरिजिनल कार्बन आहे ना. मग तुका त्या कार्बनची काय गरज आहे रे? मॅचिंग केल्यानं वा. या पोटावर काय देऊन घेतलं? अरे मेल्यानु आयुष्यात पाठीवरचा वाचूक जमला नाही, पोटावरचा केव्हा वाचतलाच रे. आणि ह्या दिवसात गॉगल वापरतं, मग उन्हाळ्यात काय कैलास जीवन लावतं. ते बिचारे मरणारे महाराज, त्यांची पुण्यतिथी जयंती त्यांकाच माहिती नसता, पण त्यांचा कॅलेंडर तुमका बरोबर पाठ असता. ते मरतात म्हणून तुमच्यासारखे जगतात तरी रे. बाबी बाबी, एक प्रश्न विचारू? हा विचारा. तुझ्या आई वडिलांची पुण्यतिथी तुका माहिती आहे काय रे? जाऊ दे. पुण्यतिथी आणि जयंती ह्याच्यात तो फरकच तुका माहिती नाही, तू तरी काय करतलस? विठोबा कदम ह्याच्या पुढे आमच्या घरात तुम्ही कदम ठेवायचो नाही. एकदा कदम ठेवला 23.5 रुपये गेले. बापरे माझ्या. पण बाबी तात्यानो हा, मटको लागलो की काय? माझ्या लोकांच्या पैशावर वाईट नजर किती ठेवतो. बाबी सुट्टे गावतील काय रे? किती? जास्त नाही 30 रुपये. हा हाडा. हाडा काय काढा करून कमवले हाडा का? हल्लीची नोटो बाबा चिकाटतात ना. हे घे. तात्यानो काय ती पावती देतात जरा. काय खायची आता दिलं ते? हा. काय कन्सेशन वगैरे देत? फक्त आपले चुरगळलेलं आहे रे. बघ काय कन्सेशन देतो. ओळखीचं आहे ना माझ्या. हा. बघ देतो. रोख रुपये 30 मिळाले 22 साठम. मिळले सुटे. या बरं नाही बाबी, या बरं नाही. नाही जो माझेच पैसे घेतात माका. नाही हे 30 रुपये वसूल केलाय तर नावा तो तात्या संबंध नाही बघ. तात्यानो त्या सोशल वर्क कसा सोशल वर्क वाडीतले जुने लोक काय? सांगतात तुम्ही तरुण होतास तेव्हा असा सोशल वर्क केला. आता आता तुम्ही म्हातारे झालास आणि आम्ही तरुण असं येतो येतो मामा सगळे. होय तुम्ही तरुण असाल, होय तुम्ही तरुण असाल,
म्हणून वर्गणी जमवतात चाकूचो थाक दाखवून तरुणाचं कावळे कुत्री मांजरा विजय तेंडुलकरांची गिधाडा सुद्धा तात्यानं वाद बी चालू की काय तुमचं नाही टोबा एका स्वगत म्हणतात स्वगत इंग्लिश मध्ये एका सॉलोलॉगी म्हणतात सॉलोलॉगी शब्द सोलून सोलून वापरले जातात ही सॉलोलॉगी आजकालचे म्हातारे दुःख अनावर झाल्यावर रडत नाही बसतात अशाच प्रकारची सॉलोलॉगी म्हणतात अरे स्वर्गातल्या 42 पित्रानो पुरे तात्यानं पुरे कंटाळ अहो करण्यान घालवलास तर बोलण्यान परत येऊचा नाही तात्यानू तुम्ही म्हातारे झाला अहो तो कालचो पोर तुमका शेंडी लावून गेलो एकाच रिटायरमेंट म्हणतात विटवा एकाच रिटायरमेंट म्हणतात अरे रिटायर माणूस म्हणजे पेट्रोल संपलेली गाडी रे ती लोकांचे धक्के खाऊनच चालायची अरे या हिमालयाची सावली सुद्धा त्याचे पाय ओढता मग रस्त्यावरच्या पोरांनी शेंडी ओढीचं काय चुकला रे नाही डोवा तुका नाही कळायचं माझा ऐक तू तुझ्या चेडवाचं लगीन लावून दे अरे माझा सुधारण घे माझा चेडू समोरच्या चाळीतल्या पोरांना बघून नुसता एकदा हसला रे मी फड फड कानाखाली आवाज काढलाय आणि तड तड तास वाजून मोकळं झालंय तू सुद्धा एक बरोसो पोरगो बघ आणि दे कुसुमचं बार उडव अहो तो काय दिवाळीचा बारा पोरगो हाडू घेऊन बरेचसे बोरे काय झाडांना लागतात अच्छा म्हणजे तुझ्या कुसुमला काय सिनेमातले हिरो होय काय रे माझ्या जावयाचा थोबाडकरी तू बघलास अरे त्याच्या थोबाडावर बसा गांजील माशी सुद्धा घाबरतात ते ठोबा अरे वेळे आपण चाळीत राहणारी माणसं लग्नात फक्त नगात नग उभो करायचो थोबाडा बघून पोरा नाही म्हणत रे जा माझी तत्वज्ञाना तुला नाही पटायची जा पायखानाची जाऊ जा सासरू झालंस काय करतात असतात स्वतः कळणार नाही तात्यानो माझा कसा होतला विठोबा गुळ भराने ते रुमाल घे आणि डोळे पुसत घरी जा कुसुमच्या लग्नाची सगळी तयारी कर माझ्यान होई तेवढी मदत मी करीन पैसे कमी पडले तर 22 हटमगच पावती बुकाक छापूक सांगायचं चल अरे काय काळजी करतो मी चप्पल नवीन घेतलं काय रे खायच्या देवळात घेतलंच कोण झाले जा जा माझी काय मदत लागली तर सांग काय करतो विचारू या फार पण गळ्यात फास लावून घेतल्यानंतर खावर म्हणजे ह्या काय मग तशातलं समाजता की काय हाकडे बघून बोला माझ्याकडे बघून बोला रुमाल किती दिला काय झाला त्याच्या चेडवाचा त्या 22 हटमाचा काय लफडा झाला तो रडाक लागलो म्हणून त्याला डोळे पुसाक म्हणून मी रुमाल दिले पण रुमाल किती ऑथेल्लोची आई माझी चूक झाली माका माफ कर हो तर तो रुमाल मी परत घेऊन येतोय आणि त्याच्या पाठीवरतून हात किती फिरी होता रवळनाथ काय बरे हारुताळ काय बरे हारुताळ कमिशनर या तुमच्या पायाची शपथ येऊन सांगताय हो तात्या सावंत तुमच्याशी पत्नीरत असा हे हे जाडे जाडे काळे काळे तुमचे पाय होच माझं स्वर्ग आणि होच माझं नरक गाणं म्हणा सत्यमध्ये वचनाला नाता सत्यमध्ये वचनाला तू जन्मा केला त्या सोयनीन काय तुला पाटाखाली दाबून ठेवलेलो काय तू माझ्या हातात गाव नाही तुझा करटा फोडले तर नाही तुला माझ्या नाटकाची वाट माका रुमाल होयो अगो 8 आण्याचा रुमाल तो सुद्धा हळदी कुंकवात मिळालो गेले 2 दिवस न धुता वापरतोय ना मी माका रुमाल होयो माका रुमाल होयो स्वतः काय ऍडव्होकेट जटमाला नाही समजतं जर का उद्या रुमाल घरात नाही इलो तर माझ्यासारखा मीच समजा समजले काय समजला आता तुझ्यासारख्या तुझ्यासारख्या संपत दुसरा ब्रह्मांडात पण शोधून सापडायचा नाही तुझ्यासारख्या मॉडेल खुद तुझ्या बापाशी जमणार आहे माझ्या बापाशी आपला मॉडेल बघ आपला मॉडेल काय रे परत किती आलो थांब तू परत किती येईलस अरे काय म्हणणार थांब तू अरे पण काय हरवला थांब तू अरे मेल्या सगळं इतका तो किती थांब तू
सुम्या खाय गे ता काय घरात हसत बघ. सुम्या गो सुम्या काय तो ही वस्तू उचललंस कधी असं? आईली सकाळी जाताना देवाजवळ एक पाकिट ठेवलेलं आहे. एकाचा हाऊसिंग बोर्डाचं काम जुळवून दिलंय म्हणून त्या बापड्याने 500 रुपये बक्षीस दिले. सकाळी तुका चक्कर येली त्या गोंधळात तुका सांगा इसरायलाच गेलंय. म्हणजे अख्खे 500च्या गेले. होय सकाळपासून कोण कोण इल्ला आहे अरे कोण नाही उघडीच असं उडीच असा तात्या सावंत चोर काय तात्या सावंत चोर काय बस एकच सवाल जगायचा की मरायचा टू बी और नॉट टू बी की मसनात जायचा दोन मिनिटा मसनात चाय नाही मिळाची. मसनात तांदूळ सुद्धा नाही निवडीचे लागायचे रंकेत नाही काय रंकेत नाही नक्की नाही नक्की नाही मग ये माझ्या खिशात आई तपास दिसे तपास किसे? शिरी घालती. म्हणजे शिरक्या माझे तू किशे तपासतेला होय म्हणजे तू माका चोर समज अरे तुका खराच वाटता की तुझे पैसे मी चोरले म्हणा वाटता काय माझी खात्री असं हा रवळनाथ हो कसरो माझो झील आणि मी कसरो याचो बापूस आम्ही फक्त जिने नट सम्राट मध्ये जिने डायलॉग्स पुरे झाले तात्यानो पैसे काढा चला फटाफट वेळ नको. अरे वा माझ्याबद्दल तुका एवढी गॅरंटी असा पक्की शाबास जगात तू पहिलो मुलगा असतो स्वतःच्या बापाबद्दल एवढा आत्मविश्वास असणार. एक मिनिट ह्या घे पाकिट हो मी चाललाय तुम्ही काय चालला मसनात जाते तुका काय करूचा मला सांग दादरच्या की वरळीच्या आता सांगान जावा. चंदनवाडीत जाते चंदनवाडीत 10व्या दिवशी दसपंडी करून राहिलं तरी चला हो मी चाललाय भूक लागली ना की आपसू देशाल भाताचे पिंड गिळू. अगो जागो म्हशी जा आज रात्री माझ्या वाट्यात जो भात उरात ना त्याच्यात म्हशीची पेंट टाक कुंडो टाक आणि आमोन करून खा हो मी चाललाय काहीतरीच बोलतात रे बाबा काय आहे हे आहे 550 कमी असत. किती कमी असत अगे 50 50. अरे मेल्या 450 मिळाले ना ते बघ. 50चा काय